छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या चॅप्टर मध्ये आजपासून आपण 7वीचा इतिहास सुरू करतोय आणि याच्यामध्ये जो आजचा पहिला आपला जो धडा आहे त्याचं नाव आहे मुघलांशी संघर्ष. कसा काय छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी संघर्ष केला या सर्व इतिहासाची नोंद या धड्यामध्ये आहे आणि सगळ्या प्रसंगांना आपण अतिशय आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीची यशस्वी संघर्ष केला, परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशी संघर्ष अटळ होता. मुघलांचा त्रास आता व्हायला लागला होता. महाराजांनी याही संकटावर मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले. स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली आणि या सर्व घटनांची माहिती आज आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग बघा आता शाहिस्तेखानाची स्वारी. शाहिस्तेखानाची स्वारी फेब्रुवारी 1660 मध्ये शाहिस्तेखान अहमदनगर वरून निघाला पुण्याकडे निघाला नगरवरून. हे नगर आता काय झालंय बाबा, हे आजचं हे नगर म्हणजे तेव्हाचं नगर आता हे अहिल्यानगर आहे. ओके, हे आधी अहमदनगर होतं. यांना आसपासच्या प्रदेशामध्ये लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली होती. या शाहिस्तेखानानं चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता आणि चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार जो होता त्याचं नाव होतं फिरंगोजी नरसाळा. या फिरंगोजी नरसाळा यांनी त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी चाकणचा किल्ला जिंकूनच घेतला. शिवाजी महाराजांचं जे काही बालपण आहे हे इथंच गेलेलं होतं आणि यांच्या फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वामध्ये हे जे काही झालंय अतिशय उत्तम प्रकारे झालंय. पुण्यातील लाल महालामध्ये शाहिस्तेखान तळ ठोकून बसला होता आणि तिथून आसपासच्या मुलखाची त्यानं लूट चालूच ठेवली होती. पुण्याच्या लाल महालामध्ये बसलं होतं. त्यानंतर आसपासच्या प्रदेशाची लूट चालूच होती. 2 वर्ष झाली तरी तो पुण्यातील मुक्काम सोडण्याचा विचारच करत नव्हता. 2 वर्ष झाली पुण्यातलं मुक्काम सोडत नव्हता आणि त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणं स्वाभाविक होतं. या गोष्टीचा परिणाम होणारच होता. अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी एक धाडसी बेत आखला आणि तो बेत अतिशय महत्वाचा आहे. तो बेत होता, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची एक धाडसी योजना टाकली. जे आपण छुप्या पद्धतीने लाल महालावर जायचं. त्यानुसार 5 एप्रिल 1663 मध्ये महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावरती छापा घातला आणि या छाप्यामध्ये शाहिस्तेखानाची बोट तुटली, याची मानहानी झाली, पुणे सोडलं आणि आपला मुक्काम त्यानं औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळं त्यानं जे आहे औरंगजेबाची या शाहिस्तेखानानं नाराजी केली आणि औरंगजेबानं त्याला बंगालच्या सुभ्यावर पाठवलं. शाहिस्तेखानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला. त्यानंतर सुरत शहराला भेट द्यायची आहे तर आपण कसं जाल? गुजरातला जाल आधी तुम्ही, नंतर तुम्ही तिकडे सुरतला इझिली जाऊ शकता. सुरतेवर स्वारी कशी झाली बघा. शाहिस्तेखानानं 3 वर्षाच्या काळामध्ये स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता. त्याची भरपाई करणं आवश्यक होती आणि त्यासाठी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली. आता मुघलांच्या ताब्यामध्ये सुरत हे एक मोठं व्यापारी केंद्र होतं, एक बंदर होतं आणि इंग्रज आणि डच यांच्या वखारी तिथं होत्या. हे शहर बादशहाला सर्वात जास्त जे आहे महसूल देत होतं. ओके, आणि हे शहर बादशहाला जे सगळ्यात जास्त महसूल देत होतं तर ते आर्थिक दृष्ट्या संपन्न होतं, कारण तिकडे पैसा जास्त होता. सुरतेचा सुभेदार इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. सामान्य प्रजेला त्रास न देता त्यांनी सुरत मधून विपुल संपत्ती मिळवली आणि त्याची ही मोहीम, महाराजांची मोहीम ही जी आहे यशस्वी झाली. औरंगजेबाच्या प्रतिष्ठेला पुन्हा धक्का बसला. सुरतेच्या मोहिमेवरून जो काही सगळा संपत्ती आणली होती ती पुण्याच्या लोहगडावरती महाराजांनी जी आहे ती ठेवली होती. जयसिंगाची स्वारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालीचा जो बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंग आपला एक अनुभवी मातंबर राजपूत सरदार पाठवला. तो पुण्यामध्ये आला. त्यानं महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले. गोव्याचे वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिराचे सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढली असं जयसिंगानं त्यांना सुचवलं.
शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा त्यानं बेत आखला मिर्झा राजानं, आणि स्वराज्याच्या विविध भागामध्ये मुघल सैनिकाच्या तुकड्या पाठवल्या. या सैन्यानं स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांना पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची जी आहे ते शर्त केली, परंतु त्याला वीरमरण आलं मुरारबाजी देशपांडे यांना. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जे आहे जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग आणि महाराज यांच्यात जून 1665 मध्ये तह झाला, आणि हा तह जो आहे कोणामध्ये, मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जून 1665 मध्ये तो तह झाला. त्याचं नाव आहे पुरंदरचा तह, आणि तो तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. मुघलांनी 23 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रवेश महाराजांनी जो आहे मुघलांना दिला, आणि आदिलशाह विरुद्ध मुघलांना मदत करण्याचं आश्वासनही महाराजांनी दिलं. या तहास औरंगजेबानं मान्यता दिली होती. ठीक आहे. त्यानंतर शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेतून कसे निसटले, तर आता इथंच दिलेलं आहे. आग्रा भेट आणि सुटका. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगानं आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली. महाराजांनी जयसिंगाला मदत केली, तथापि त्याची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी महाराजांना काही काळ दक्षिणेच्या राजकारणातून दूर ठेवावा असा विचार जयसिंग आणि औरंगजेब यांनी ठरवला, आणि या विचाराला अनुसरून जयसिंगानं महाराजांनी बादशहाला भेटीत जावं असा प्रस्ताव जो आहे त्यांच्या पुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षतेबद्दल हमी देखील दिली. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले, आणि बरोबर राजपुत्र छत्रपती संभाजी महाराज सुद्धा होते, आणि तसेच विश्वासू जीवास जीव देणारे निवडक सरकारही सोबत होते. महाराज आग्र्याला पोहोचले, तथापि औरंगजेबानं दरबारामध्ये योग्य तो मान ठेवला नाही, आणि त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशहानं त्यांना नजर कैदेत ठेवलं. बादशहाच्या या कृतीनं डगमगून जाता महाराजांनी नजर कैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना केली, आणि ते आग्र्यातून शिताफीनं निसटले. काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे वापसही आले, आणि आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवलं होतं, परंतु पुढे त्यांनीही सुखरूपपणे राजगडावरती त्यांना आणण्यात आलं. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा जो कारभार आहे तो वीर माता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला होता. मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा कसा झाला? महाराजांना मुघलांबरोबर लगेचच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश हे परत मिळवणे महाराजांचं उद्दिष्ट होतं. यासाठी त्यांनी एक व्यापक आणि धडाडीची योजना काढली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यावर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचं, हे धोरण त्यांचं होतं. त्यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावरती हल्ले केले. पुढे एका पाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, मावली, कर्नाळा, रोहिडा हे किल्ले पण त्यांनी जिंकून घेतले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तिथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वनी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये त्यांनी दाऊद खान या मुघल सभाचा पराभव केला, आणि त्यानंतर मोरोपिंत पिंगळे यांनी नाशिक जवळ त्र्यंबकगड जो आहे तो जिंकून घेतला होता. अशा रीतीनं महाराजांचा मुघलांविरुद्धच्या चढाईच्या धोरणाला यश मिळालं. या चढाईच्या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांची मोठी कामगिरी आहे. या मोहिमेचं वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी बखरकारानं असं केलंय: 4 महिन्यात 27 गड केतले, मोठी ख्याती केली. त्यांच्या हस्ते रायगडावर त्यांचा जो आहे तो यामध्ये हे जो आहे तो राज्याभिषेक करून घेतला गेला, आणि या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक हे नवीन कालगणना सुरू केली, आणि आता शककर्ते ते झाले होते. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा जो होन आहे, एक कॉइन, आणि तांब्याची जी शिवराई आहे, ही एक महत्वाची नाणं त्यावेळेस महाराजांनी जे आहे ती पाडली होती. आणि याच्यामध्ये हा पार्ट आपला जरा आलेला आहे राज्याभिषेकाचा. सतत 30 वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचं स्वराज्य साकार झालं होतं. तथापि स्वराज्याचं अस्तित्व स्वतंत्र सार्वभौम आहे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्याला अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणं आवश्यक आहे, हे महाराजांच्या लक्षात आलं. त्यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी
6 जून 1674 मध्ये या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या माध्यमातून राज्याभिषेक जो आहे तो घडून आणला. आणि हे जे नाणे त्यांनी पाडले होते या नाण्यावरती श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरं कोरण्यात आली होती. आणि इथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्य व्यवहार कोश असं म्हटलं जातं. त्यानंतर इथं आपण किल्ले रायगड पाहू शकतो. त्यावेळेस अशा पद्धतीचा रायगड किल्ला होता. यामध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी घटना होती. या घटनेचं महत्व सांगताना सभासद म्हणतो, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. म्हणजे महाराज जे छत्रपती झाले ही काही सामान्य गोष्ट झाली नव्हती. त्यानंतर महाराजांनी अल्पावधीतच 24 सप्टेंबर 1674 मध्ये निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीनेही राज्याभिषेक करून घेतला होता. भारतामध्ये वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या आणि त्याचा आदर करून महाराजांनी दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला होता. तुम्हाला माहिती आहे का, युवराज संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 17 वर्षाचे होते. त्यांनी बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये राज्याभिषेकाच्या समारंभाचं वर्णन केलं आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून जे ज्येष्ठ विद्वान आले होते त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल धन देऊन तसेच वस्त्र, हत्ती, घोडे याचंही दान करून संतुष्ट केलं गेलं होतं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी आपली कीर्ती निरनिराळ्या दिशांना वसवलेली होती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान आणि भव्य सिंहासन बनवण्यात आलं. सिंहासनाच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. 32 मन सोन्याचं हे सिंहासन मौल्यवान रत्नांनी जडलेलं होतं. मन हे एक एकक गणिताच्या शिक्षकाकडून तुम्हाला समजून घ्यायचंय. त्यानंतर दक्षिणेची मोहीम काय होती? राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांची दक्षिणेची मोहीम घेतली. ज्या मोहिमेला औरंगजेबानं नकार दिला होता आणि गोवळकोंड्याला त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली. त्याबरोबर मैत्रीचा तह केला. आणि महाराजांनी जे आहे आपल्याला पुढे इथे दिसतं की महाराजांनी कर्नाटकातील बंगलोर, होसकोटे, सध्याच्या तामिळनाडूमधील जिंदी, वेल्लोर किल्ले, आदिलशाहीच्या इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्याच्या फौजेनं येथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक जी आहे ती केली गेली होती. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेलं जे तंजावर नावाचं ठिकाण आहे इथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्य कार्यामध्ये सहभागी करून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या आणि कला याची जोपासना केली आणि सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे त्याच ठिकाणचं आहे ते त्यांनी बांधले. दक्षिणेच्या मोहिमेमध्ये तामिळनाडूमधील जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. स्वराज्याला जोडण्याचा प्रयत्न त्यासाठी झाला आणि त्याला एक निर्णायक महत्व आहे. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळं तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षितसाठी महाराष्ट्र सोडावा लागला आणि त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तिथून स्वराज्याचा कारभार जो आहे तो चालवलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती निधन झालं. वयाच्या 50 मध्ये त्यांच्या निधनानं स्वराज्याची अपरिमित हानी झाली. एका महान युगाचा अस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी कालानुक्रमे घटना लावायची आहेत आपल्याला. महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर जो आहे तो छापा, आग्र्यातून सुटका, पुरंदरचा तह, शाहिस्तेखानाची स्वारी. तर या गोष्टीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा सुरुवातीपासून लाल महल, त्यानंतर शाहिस्तेखान, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय झालं होतं, पुरंदरचा तह, त्यानंतर लाल महालावर ते घेतलं, आग्र्यातून सुटका झाली. आग्र्यातून सुटका आहे की पुरंदरचा तह आधी आहे हे एकदा चेक करून घ्या. आणि त्यानंतर महाराजांची दक्षिण मोहीम झाली आणि सगळ्यात नाही त्याच्या आधी राज्याभिषेक झाला आणि सगळ्यात शेवट दक्षिणेकडची मोहीम आपल्याला दिलेली आहे. संस्कृत शब्द असणारा कोश त्याला काय म्हणतात? त्र्यंबकगड जिंकून घेणारे कोण होते? वणी दिंडोरी येथे पराभूत झालेले सरदार कोण होते? इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेलं ठिकाण कोणतं होतं? ते सुरत. आणि ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण आताच पाहिलेली आहे. जसं संस्कृत शब्द असलेला जो कोश होता त्यानुसार महाराजांची याच्यामध्ये
आपल्याला इथे नोंद दिलेली आहे. याची जर उत्तर तुम्हाला 1 सेंटेन्स मध्ये पाहायची असेल तर ती तुम्ही बघू शकता. ज्यातले काही अजूनही प्रश्न मी तुम्हाला सांगतो. संस्कृत कोशाविषयी त्याला काय म्हटलं होतं त्यांनी? संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करण्यात आला. त्याला म्हटलं होतं राज्य व्यवहार कोश. त्याला काय म्हटलेलं आहे? राज्य व्यवहार कोश. त्यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न विचारलेला होता. तो पण एक महत्वाचा आहे. त्र्यंबकगडावरचा महत्वाचा. त्र्यंबकगड कोणी जिंकून घेतला होता? मोरोपंत पिंगळे यांचं नाव आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे बेसिक बेसिक प्रश्न आहेत ते तुम्हाला इथं शेवट विचारलेले आहेत. त्याबरोबरच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला यामध्ये तुम्हाला सांगायचंय की कोण कोण लोक आले होते, कसं कसा अभिषेक झाला, त्याविषयी त्यांनी शिवराई आणि होन याची निर्मिती केली त्याबद्दल लिहायचंय. आग्र्यावरून सुटका कशी झाली त्याबद्दल तुम्हाला तो पूर्ण प्रसंग इथे लिहायचा आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी कशी होती, दक्षिणेची मोहीम कशी झाली, त्यानंतर काय झालं, पुरंदरचा तह का केला होता, किंवा शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा का घेतला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये पाहिलेल्या आहेत. यानंतरचा जो आपला चॅप्टर आहे त्यामध्ये आपण महाराजांबद्दल अजून नवीन माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा सगळा स्वाध्याय जो आहे आपला बुकामध्ये लिहून काढा. आणि धन्यवाद. भेटूया पुढच्या क्लासमध्ये.